दोनच स्पेसिफिक प्रश्न विचारायचे आहेत। सगळं मान्य केलंय की हे करत नाहीये, नियमांचं उल्लंघन होतंय। यांनी महापालिकेकडनं कमी दरामध्ये या जागा घेतल्या आहेत, FSIच्या सवलती लाटल्यात। माझे दोनच प्रश्न आहेत की मनमानी कारभाराची, या सगळ्या मनमानी कारभाराची चौकशी करून अटीचा भंग करणाऱ्या सर्व रुग्णालयांना दिलेल्या शासकीय सवलती आणि जमिनीचे परवाने रद्द करण्याची कारवाई शासन करणार का? एक। दुसरा माझा प्रश्न आहे की गरीब रुग्णांची फसवणूक करून राखीव खाटा नाकारणाऱ्या रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करायचं धाडस हे सरकार दाखवणार आहे का? आणि लाईव्ह बोर्डचं जे आहे ताईंनी सांगितलं त्याच्यावरती डॅशबोर्ड हे तर नक्कीच व्हायला पाहिजे। पण जे आपण फक्त हेच म्हणावं की ते उल्लंघन होतंय, आम्हाला माहिती, आम्ही नोटीस पाठवतो, नोटीसला भीक घालत नाहीत ते, आणि खरी अवस्था आहे मुंबईमध्ये, आणि त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे त्यांच्या व्यवस्थापनावर दाखल करणार का? याचं उत्तर आता शासनाने द्यायला हवंय। सभापती महोदय, मी मगाशीच आपल्याला सांगितलं की या संदर्भात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना त्याचा ड्राईव्ह घेण्याच्या सूचना दिल्या जातील, नंबर 1। आणि निश्चितपणानं तसा ड्राईव्ह घेतल्यानंतर सुद्धा जर या चॅरिटी हॉस्पिटल्समध्ये सुधारणा झाली नाही तर निश्चितपणे त्या हॉस्पिटल्सवर कारवाई केली जाईल। आणि मगाशी सन्मान्य ज्येष्ठ सदस्य नीलमताई गोरेंनी जो प्रश्न उपस्थित केला, माननीय राज्यमंत्री महोदयांनी सांगितलं, ती सूचना अत्यंत रास्त आहे की शहरसाठी, महानगरासाठी एक डॅशबोर्ड, कुठले हॉस्पिटल किती बेड अवेलेबल आहेत, आणि ग्रामीणसाठी जिल्हा स्तरावरचं एक डॅशबोर्ड, अशा पद्धतीचं करण्याच्या सूचना या ठिकाणी दिल्या जातील। बच्चू कडू। सभापती महोदय, खरं तर चर्चा खूप मोठी झाली। हे होतं काय त्याचं कारण शोधलं पाहिजे। ते का होतं? कारण आपला जरब नाही आहे। जरब का नाही आहे? तर कायद्यामध्ये पाहिजे तशी तरतूद नाही आहे। आपण काय कारवाई करतो? जेव्हा 15% खाटा ते हॉस्पिटल देत नाही, भाई 15% खाटा देत नाही, तर कारवाई काय करतो आपण? जास्तीत जास्त आपण हॉस्पिटल बंद करू शकत नाही। बंद केलं तर बाकीच्या पेशंटचा प्रॉब्लेम आहे। कारवाईमध्ये कायद्यातच ताकद नाही आहे, त्याच्यामुळे तुमच्यात ताकद नाही आली, आणि म्हणून हॉस्पिटल सगळे बिलकुल मन करोसो कारभार सुरू आहे। तुम्ही फोन केल्यावर ऐकत नाही। पुण्यातल्या घटना आपण ऐकल्या, आमदाराच्या PAच्या पत्नीचं काय झालं हे तुम्हाला माहीत आहे। मग असं असताना कायद्यामध्ये काही बदल करावं लागेल। ते बदल केल्याशिवाय हे माझं काय म्हणणं आहे, कसं आहे, जंगलात वाघ गेला तर आपल्या सर्वांना घाम फुटतं, बकरी गेल्यावर घुमत नाही। आपण आता बकरी झालो आहे, आपल्या कायद्यात ताकदच नाही आहे। काही कायदे बदलणं गरजेचं आहे, त्याच्यावर एक समिती तयार करा। कारण कसं आहे सभापती महोदय, तुमच्या आमच्याला होणारी व्यवस्था वेगळी आहे देशामध्ये। जो गरीब आहे त्याची आरोग्याची व्यवस्था वेगळी होतं, श्रीमंताची वेगळी होतं, त्याच्यापेक्षा गब्बर श्रीमंताची परदेशात होतं। पण तुम्हाला आम्हाला निवडून देणारा वर्ग हा फार गरीब वर्ग आहे, आणि तोच पायदळी तुडवल्या जात असेल, आणि आम्ही इथं फक्त चर्चा करून प्रश्न हे डॅशबोर्ड करतो, ते समिती तयार करतोय। आखरी काही केलं तरी जरब जर नसेल तर त्याला काही अर्थ उरत नाही, आणि म्हणून तो जरब निर्माण करण्यासाठी तुम्ही काय करणार आहे? काही नवीन कायद्याची व्यवस्था करणार का? याचं उत्तर दिलं पाहिजे। सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्य बच्चू कडू साहेबांनी एक अत्यंत चांगली सूचना केलेली आहे की ज्या पळवाट आहेत त्या पळवाटांच्यामुळं किंवा कायदे कमकुवत आहेत ज्याच्यामुळं ह्या हॉस्पिटलवर आपण कडक कारवाई करू शकत नाही, तर नगरविकास विभाग आणि LNGD या विभागाची संयुक्त बैठक अधिवेशन संपल्यानंतर घेतली जाईल, आणि अधिक कडक जर नियमावली करण्याची आवश्यकता तर आहेच, तर अधिक कडक नियमावली केली जाईल। निरंजन डावखरे।